मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवरती बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे। याबाबत ही महत्त्वाची बैठक असणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। सुस्मिता, कालच्या बैठकीचं एकतर काय झालं आणि आज जी बैठक होते किती वाजता कोण कोण असणार? खरं तर अतिशय महत्त्वाची बैठक आज शिवतीर्थवरती पार पडणार आहे, कारण या बैठकीमध्ये समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे। महत्त्वाची समन्वय समिती स्थापन होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मोदींना देशाचं नेतृत्व म्हणून राज ठाकरे यांनी बिनशर्त समर्थन दिलेलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमधली भूमिका स्पष्ट व्हावी आणि कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने युतीचा भाग बनून प्रचारामध्ये सहभाग नोंदवावा याकरता ही समन्वय समिती असणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं राजकीय प्रचाराला सुरुवात झालेली आहे, विविध ठिकाणी बॅनर्स लावले जात आहेत, विविध विभागांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचं काम विविध पक्षांकडून केलं जाते आणि अशामध्ये जे मनसेचं केडर आहे त्या केडरशी संवाद साधण्यासाठी नेमकी कशा पद्धतीची योजना करते याबद्दलची घोषणा जी आहे ती होणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच ही समन्वय समिती नेमण्यात येणार आहे। आज 11 वाजता राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर या समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, मात्र आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली नाही असं अमित शहा म्हणालेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली असं म्हणत शहांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली, तर मुलीवरच्या प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली असं अमित शहांनी पवारांना टोला लगावला। काँग्रेसच्या काळात तुम्ही मंत्री होतात त्यावेळी महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल अमित शहांनी विचारलाय, तर गेल्या 10 वर्षात 5 राज्यांमधील नक्षलवाद संपवला असं देखील शहा म्हणाले। उद्धव ठाकरे को देख रहा हूं, वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने। शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली। मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने, हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी। उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी। और आज देखिए साहब, यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने, कांग्रेस का क्या हाल हुआ? आधी शिवसेना और आधी एनसीपी ने पूरी कांग्रेस को आधी करने का काम कर दिया। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवरती सडकून टीका केली आणि विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील अमित शहांनी केला। जोपर्यंत भाजप राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही आरक्षण काढणार नाही आणि काढू देणारही नाही, ही मोदींची गॅरंटी आहे असं शहा म्हणाले। दरम्यान काँग्रेसने इतक्या वर्षात राम मंदिर बनवून दिलं नाही, उलट पंतप्रधान मोदींमुळेच अयोध्येमध्ये राम मंदिर तयार झाल्याचा पुनरुच्चार शहांनी केला। बहुमत का उपयोग धारा 370 को हटाने के लिए जरूर किया। हमने बहुमत का उपयोग ट्रिपल तलाक को समाप्त करने के लिए जरूर किया। राहुल बाबा, लोगों को गलतफहमी मत फैलाओ। आज मैं भंडारा गोंदिया वालों को कहकर जाता हूं, जब तक भारतीय जनता पार्टी राजनीति में है ना हम आरक्षण को हटाएंगे ना हटाने देंगे। ये भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी की गारंटी। सालों तक ये कांग्रेस पार्टी राम मंदिर के मुद्दे को अटकाती रही, लटकाती रही, भटकाती रही, नहीं बनने दिया। मोदी जी ने 5 साल में ही कोर्ट का फैसला भी लाया, भूमि पूजन भी किया और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा भी कर दी।
और इस 17 तारीख को 500 साल के बाद रामलल्ला अपना बर्थडे अपने भव्य मंदिर में भी बताएंगे। 10 साल के अंदर महाराष्ट्र, ओडिशा, हैदराबाद, तेलंगाना, बिहार, झारखंड, इतने राज्यों से नक्सलवाद को समाप्त करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और मैं आपको कहने आया हूं भाइयों बहनों, एक मोदी गारंटी है। मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बना दो, 3 साल में छत्तीसगढ़ से भी नक्सलवाद को समाप्त करने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी। गेल्या 60 वर्षात ओबीसींसाठी काँग्रेसनं काय केलं असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। महायुती सरकारनं राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय बनवल्याचं फडणवीसांनी सांगितलं आणि मोदींच्या नेतृत्वात विकासाची ट्रेन पुढे जात असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवरती टीका केली। तर राहुल गांधींनी ओबीसींच्या प्रश्नावरून मोदी सरकारवरती केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं। कोणी इंजिन दिल्लीकडे ओढतं तर कोणी बारामतीकडे ओढतं, कोणी मुंबईकडे ओढतं तर कोणी कलकत्त्याकडे ओढतं। यांचं इंजिन जागेवरनं हलतही नाही, डुलतही नाही, बोलतही नाही, चालतही नाही। राहुल गांधींना आव्हान देतो, अरे तुम्ही इतके 60 वर्ष या ठिकाणी राज्य केलं, तुमच्या 60 वर्षांमध्ये तुम्ही ओबीसींकरता काय केलं हे सांगा। या महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष तुमचं राज्य होतं, तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही। ज्यावेळेस आमचं राज्य आलं, मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं। तर मोदी शहांनीही सांगितलंय की असली कोण आणि नकली कोण असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। तर उबाठा नाही तर उडबस पक्ष असून सिल्वर ओकनं सांगितलं उठ की उठतात आणि काँग्रेसनं बस म्हटलं की बसतात अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केला। ते बुलढाण्यातल्या प्रचार सभेत बोलत होते। आदरणीय मोदी साहेब देखील म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना। अमित भाई पण म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना। त्यामुळे मला त्याच्यावर काय बोलायचं नाही, कारण शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे तीच असली शिवसेना आहे। आणि म्हणून लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत असतं तो पक्ष मोठा असतो, खरा पक्ष असतो। विकास आघाडीचे जे लोक आहे त्यांना आपलीच पडलेली आहे। फक्त त्यांचं नाव काय गुलाबराव, काय नाव, उभाट, काय उभाटा नाही, उठ बस। सिल्वर ओक म्हणला की उठ, काँग्रेस म्हटलं की बस। काय परिस्थिती झाली, स्वतः करून घेतली। आणि म्हणून ते फक्त स्वतःवर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आले होते आणि बुलढाणा दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरात पोहोचले होते। विमानतळावरती विनोद पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। विनोद पाटील यांचा वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आणि यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे विशेष विमानानं मग मुंबईकडे रवाना झाले। नागपुरात किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। मात्र चर्चेतला तपशील गुलदस्त्यात आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पेस अजून कायम आहे आणि या मतदारसंघावरती शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। शिवसेनेकडून किरण सामंत तर भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोन नेते लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित आलेत। जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण करायचं असतं, त्याच उद्देशाने आम्ही एकत्र आलो असं दीपक केसरकर म्हणाले। तर दुसरीकडे किरण सामंत यांच्या उमेदवारीवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। आम्ही नेहमी भेटत असतो, तुम्हाला हे बघायला मिळत नाही।
मी त्यांच्या जुहूच्या बंगल्यावर जात असतो, ते माझ्या बंगल्यावर मुंबईला येतात मलबार हिलला. अनेक वेळेला त्यांनी बोलवल्यानंतर मी कणकवलीच्या बंगल्यावर जात असतो. शेवटी जिल्ह्याच्या ज्यावेळेला विकासाचा प्रश्न असतो त्यावेळेला आम्ही सर्व एकत्र असतो आणि शेवटी सर्वसामान्य लोकांचा विकास हे राजकारणामधलं अंतिम ध्येय असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्कीम लोकांपर्यंत पोचवायला लागतील आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतील आणि त्याच्यासाठी निवडणूक हा एक मार्ग असतो की ह्या निमित्ताने तुम्ही लोकांपर्यंत जात असता. प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी प्रयत्न करणार, ह्याच्यामध्ये वाईट काही नसतं. तर आपल्याला या निमित्ताने त्यांनी तसा प्रयत्न करावा. कोणाला मिळालं, राणेसाहेबांना मिळालं तर ते स्वतः मंत्री आहेत, पुन्हा एकदा मंत्री होतील. किरण सामंत साहेबांना मिळालं तर ते तरुण आहेत, उत्साहाने काम करू शकतील. शेवटी नागरिक असं म्हणत नाही, त्यांना शेवटी मोदी साहेबांना मतदान करायचं असतं. तरी मला असं वाटतं की मोदी साहेबांना मतदान होत असताना सगळ्या नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ही भारताच्या विकासासाठी असलेली लढाई आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी झालं पाहिजे. पुढची बातमी आहे. भाजप हा भेकडांचा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती आणि त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर देखील निशाणा साधला होता. यावरून भाजपनं जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका गिरीश महाजनांनी केली. तर आमच्या नेत्यांवरती टीका करणाऱ्यांवरती बोलून अर्थ नाही तर आवाज काढला पाहिजे अशी टीका नारायण राणेंनी केली. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडेडीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा एकड आहे, भ्रष्ट आहे. खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांचीच आहे. उद्धवजींची सेना ही नकली सेनाच आहे. पण त्याचा राग येऊन उद्धवजी जे बोललेत की भारतीय जनता पक्ष हा लोकांचा पक्ष आहे, हे दोनदा ते रिपीट करा. मला वाटतं राजकारणाचा स्तर किती खाली चाललेला आहे. उद्धवजींकडून तर खरी अपेक्षाच नव्हती, परंतु आता सध्या त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे कारण त्यांच्याकडे राहायला कोणी तयार नाही. एक त्यांचे सगळे आमदार खासदार रोज त्यांच्या बाहेर पार्टीतून बाहेर पडत चाललेले आहेत आणि त्यामुळे मला तर असं वाटतं कधी कधी की त्यांचं मानसिक संतुलन तर खराब होत चाललेलं नाही. भाजप म्हणजे बेकड मुख्यमंत्री झालं, भ्रष्ट सेना हे शब्द माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलले. खरंच मला एवढी चीड आहे. हा शब्द बेकड शब्दाचं उत्तर शब्दामध्ये देऊन उपयोग तसा आवाज काढायला. पुढची बातमी आहे. भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज इथे त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांच्या शरद पवार पक्षातील प्रवेशामुळे भाजपला धक्का बसलाय आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची माढ्यामध्ये रणजित निंबाळकर यांच्याशी लढत होणार आहे. असे आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलाय. मी वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला 1000 कोटी आणले असं बोलत सुटलाय. दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले, काय कामं झाले? तिकडे दिसलंय कोणाला? अहो ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहित नाही. नीरा देवगरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या. यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे. पाणी कुठं दिसलं अरे बाबा. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनामा काल प्रसिद्ध केला. मोदी की गॅरंटी भाजपचा संकल्प या नावानं भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा कालच प्रसिद्ध केला. या संकल्पपत्रामध्ये भाजपनं अनेक आश्वासनं दिली आहेत. देशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास देशात न्याय संहिता लागू करण्यात येईल. तसंच रेल्वे संदर्भात सुद्धा अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.
रेल्वेची वेटिंग लिस्टची समस्या दूर केली जाईल. नॉर्थ ईस्टमध्ये बुलेट ट्रेनवरती काम करण्यात येईल असं देखील म्हटलंय. आणि भाजपच्या जाहीरनाम्यात ONOP, लखपती दीदी, PM सूर्य घर योजना, रामायण यात्रा आणि इन्फ्रावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलाय. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण, पेपर लीक कायदा लागू करणार. नवी शिक्षण धोरण 2036 मध्ये ऑलिम्पिक यजमानपद तसंच 3 कोटी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी या संकल्पपत्रात देण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संकल्पपत्र काल जाहीर करण्यात आलं आणि या संकल्पपत्रावरून विरोधकांनी भाजपवरती टीका केली आहे. जरी संकल्पपत्र जाहीर झालेलं असलं तरी 400 पारच्या घोषणेतून संविधान बदलण्याचा कट दिसतोय अशी टीका जयंत पाटलांनी केली. तर पाटलांच्या टीकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी त्यांनी संसदेच्या इमारतीला पहिल्या पायरीला वाकून वंदन केलं आणि त्यानंतर इमारतच बदलली. तसं आज संविधानाच्या दिवशी, आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाचं, तरी त्याचा अर्थ हाच आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट 400 पारमध्ये दिसतोय. जयंत पाटील अतिशय फ्रस्ट्रेटेड आहेत, अतिशय निराश आहेत. त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात. तुम्ही मनावर घेऊ नका. खऱ्या अर्थानं माझा जयंत पाटलांना सवाल आहे, आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यावेळी सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवडलं त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी संविधान ठेवलं होतं आणि पहिल्यांदा त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला नमस्कार करून, संविधानाची पूजा करूनच मग त्यांनी सगळ्या पक्षांचं नेता होणं स्वीकारलं. बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या देशाचा कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा, अशा प्रकारचं सगळ्यांचा एक दृढ संकल्प आहे. त्यामुळे या सर्व खोट्या नाट्या आरोपामध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही, लक्ष देण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं पाप काँग्रेसनी केलं. त्यामुळे या काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर, संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पुढची बातमी पाहूयात. गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आणि या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलाय. तर पोलिसांच्या एका पथकानं पनवेलमधून 3 संशयितांना ताब्यात घेतलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या तिघांची कसून चौकशी सुरू असल्याचं देखील कळतंय. तर अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटवरती गोळीबार झाला आणि बाईकवरून आलेल्या दोघांनी तब्बल 6 राऊंड फायर केले आणि गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. तर घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्सकडून तपास सुरू करण्यात आलाय. तर अनमोल बिश्नोईनं एक पोस्ट टाकून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र त्या पोस्टबाबत पोलीस साशंक आहेत. बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर थेट गोळीबार केला. यातली एक गोळी नेट फाडून घराच्या आत शिरली. दुसरी गोळी सुद्धा सलमान खानच्या खिडकीतलं नेट छेदून आत गेली. तर काही गोळ्या भिंतीत घुसलेत. ज्या गॅलरीत उभं राहून सलमान खान त्याच्या फॅन्सना भेटत असतो त्याच जागेवर गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या वेळी सलमान खान घरीच होता. मात्र या गोळीबारामुळे सलमान खान डगमगला नाही. त्याने नेहमीप्रमाणे त्याचा वॉक पूर्ण केला.
दुसरीकडे मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच, ATS टीमनं तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरून एक जिवंत कारतूस सुद्धा जप्त करण्यात आलं. तो इसके लिए हमने टीम बनाई है, FIR रजिस्टर हो रहा है. इन्वेस्टिगेशन के लिए हमने बहुत सारी टीम्स बनाई है. सारे एंगल से इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है और निश्चित ही हम जल्दी ही दोनों आरोपी को पकड़ेंगे. गोळीबाराच्या घटनेनंतर अनमोल बिश्नोई यानं हा गोळीबार ट्रेलर असल्याचा गर्भित इशारा दिलाय. यानंतर घरावर गोळीबार होणार नाही अशी धमकीही दिली. दाऊद आणि शकीलच्या नावाची कुत्री पाळल्याचंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. दरम्यान या पोस्टच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त केली जाते. दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचाही अंदाज आहे. सलमान खानला राज्य सरकारनं आधीच Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे. 2 वर्षांपूर्वी सलमान खानचे वडील घराबाहेर जॉगिंग करत असताना त्यांना चिठ्ठीच्या माध्यमातून एक धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली. मागच्या वर्षी सलमान खानला धमकीचा ईमेल सुद्धा आला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला अनेकदा जिवे मारण्याची धमकी दिली आहे. जो फायरिंग बुलेट्स वगैरह के हैं वो तो बाद में दैट इज़ फॉरेंसिक एक्सपर्ट उसके बाद ही हम बता सकते हैं कि कहाँ पे गोली और क्या मार्क्स हैं. बट जो प्राइमा फेसी हमारे पास जो विजिबल है CCTV, तो हवा में फायरिंग इन्होंने की थी और निकले हैं वहाँ से. तो अभी हमारा फर्स्ट जो हमारा एम है वो है इन आरोपियों को पकड़ना. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खान का आहे त्याची बरीच कारणं आहेत. 1998 मध्ये सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात अडकला होता. काळवीटाच्या हत्येमुळे बिश्नोई समाजाचा अपमान झाल्याचा दावा करत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं त्याआधी सुद्धा म्हणजे 2018 मध्ये सलमानच्या हत्येचा कट रचला होता. यापूर्वी 3 वेळेला सलमानवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. बिश्नोई गँगकडून सलमानचं घर आणि फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती. धमकी प्रकरणात 7 जणांना अटक सुद्धा झाली होती. मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच आणि ATSच्या टीमनं तपासाला गती दिली. त्यामुळे हल्लेखोर लवकरच जेरबंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान या गोळीबार प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गॅलेक्सी अपार्टमेंट इथे जाऊन सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सलीम खान आणि राज ठाकरेंचे मैत्रीपूर्ण संबंध असून त्यांनी सलीम खान यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती मिळाली. तर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचं आणि हल्लेखोरांना तत्काळ पकडण्याचं आश्वासन दिलं. तसंच काल दिवसभर विविध नेते आणि सेलिब्रिटींनी सुद्धा सलमान खानची भेट घेतली.